एक गेल्या एक महिना उलटून गेला. शिर्डी शहरामध्ये एक महिलेचा त्या ठिकाणी खून करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील किंवा सुजयदादा असतील यांनी आम्हाला सक्त त्या ठिकाणी निर्देश दिले होते की कुठंतरी आता भविष्यासाठी या शहराचं पत विक्री करणारे जे आहे पतविक्रेते त्यांचं धोरण निश्चित केलं पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही शिर्डी नगर परिषद, आमचे सीओ सगळ्यांनी त्या ठिकाणी ह्या लोकांना विशिष्ट ठिकाणी जागा देण्याचं ठरवलेलं आहे. त्यासाठी अर्ज आज 750 अर्ज ह्या ठिकाणी आम्ही आज त्यांची लिस्ट लावलेली आहे आणि त्या ठिकाणी ते फॉर्म त्या लोकांना आम्ही इश्यू करत आहोत. कुठल्याही गरिबाला किंवा या शिर्डीत राहणाऱ्या व्यक्तीला व्यवसाय करून द्यायचा नाही असं कुठलंही आमचं नगर परिषदेचं धोरण नाही. नामदार साहेब, सुजयदादा हे सगळ्यांची जी जबाबदारी आहे तीच आमच्यासारखीची पण जबाबदारी आहे. फक्त यांना कायद्याने इथं व्यवसाय करता येईल. यापुढे पोलीस व्हेरिफिकेशन हे खूप महत्त्वाचं असेल आणि त्यानंतर त्याची पडताळणी करून खरंच त्यांना गरज आहे का, निराधार आहेत का, हे सगळं चेक करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी हे धोरण त्यांना डिजिटल कार्ड देऊन निश्चित करण्यात येईल.